चंद्राची सावली भाग 1. कंपनीच्या ऑफिसची ती राजेशाही इमारत पाहूनच गोसावीचा जीव दडपून गेला होता. खात्री करून घेण्यासाठी त्याने हातातील तो घामेजलेला आणि चुरगळा झालेला कागद नीट उलगडला व त्याच्यावरचा पत्ता परत वाचला. हीच ती कंपनी. पांढरे शुभ्र उंचच्या उंच खांबांचे महाद्वार. त्याच्याच एका बाजूला भिंतीवर पितळेची पाटी होती आणि त्या पाटीवर कंपनीचंच नाव कोरलेलं होतं. हीच ती जागा. स्वतःचे कपडे योग्य नाहीत याची त्याला जाणीव होती. दाराजवळ भैया होता. त्याचेही कपडे आपल्यापेक्षा चांगले आहेत हे त्याला दिसत होतं. आत पाय टाकायची त्याला शरम वाटत होती. त्याने 4 वेळा त्या प्रशस्त दारावरून फेऱ्या घातल्या. त्याला वाटले रानटी लोक शत्रूशी लढायला जाण्यापूर्वी आगीभोवती नाच करून आरडाओरडा करून स्वतःचं मनोधैर्य वाढवितात, त्यातलाच हा प्रकार आपणही करत आहोत. ठीक आहे, त्याला रानटी जमातीची माहिती होती. भटक्या आयुष्यात आणखीही काही विचित्र कानाकोपऱ्यातल्या गोष्टींची माहिती झाली होती. या असल्या अडगळीने त्याचा मेंदू खच्चून भरला होता. पण आता त्याचा काय उपयोग होता? त्या कडक वळविलेल्या मिशेच्या भैयावर त्याचा परिणाम होणार होता? नाही. याच्या इंग्रजीच्या ज्ञानापेक्षा भैयाच्या पॅन्टची कडक इस्त्री जास्त किमतीची होती. हिंदीच्या ज्ञानापेक्षा भैयाच्या बुटांचे करकरीत पॉलिश जास्त किमतीचे होते. शेवटच्या फेरीला दाराजवळ येताच त्याने मनाचा हिय्या केला. अंगातले कपडे जरा सरळ करीत तो एकदम पायऱ्या चढून आत गेला. दाराजवळ स्टुलावर बसलेला भैया त्याच्या अचानक प्रवेशाने खडबडून उभा राहिला. पण त्याच्याकडे नजर जाताच भैयाच्या डोळ्यात थोडीशी उपेक्षा उमटली. हा साहब, किससे मिलना है? त्याच्या साब या आदराच्या शब्दात खच्चून उपरोध भरला होता. पण आता हा अनुभव नेहमीचाच झाला होता. तो शांतपणे म्हणाला, चंद्रा साहब से मिलना है. भैयाच्या डोळ्यात एकदम आश्चर्य उमटले. मगर चंद्रा साहब तो सबसे बड़े हैं. उनसे मिलने से पहले फिक्र मत करना, उन्हीं से मिलना है. उनके पास ये चिट्ठी पहुंचवा देना. त्याने हातातील पत्र भैयाच्या हाती दिले. त्या हाताळलेल्या कागदाकडे साशंक नजरेने पाहत भैया म्हणाला, मगर साहब पहले उनके सेक्रेटरी से मिलिए. तो त्रासिकपणे म्हणाला, भैया हुई इतनी बात काफ़ी है, वरना मुझे ही अंदर जाना पड़ेगा. नहीं साहब, आप इधर ही ठहरिए, मैं देखता हूँ. त्या केवळ रुबाबासाठी मोकळ्या ठेवलेल्या प्रशस्त हॉलमध्ये बसण्याची सुद्धा सोय नव्हती. पाठीशी हात मिळवून तो दारातच उभा राहिला. मागून भैयांच्या बुटाचा आवाज आला. चलिए साहब, मैं खुद ही आपको अंदर पहुंचाता हूँ. भैया मागोमाग काचेच्या दारातून तो आत गेला. आतल्या आणखी मोठ्या दालनात वेगवेगळ्या चौकोनात लोक आपल्या कामात गळून गेले होते. केवळ एक ओझरती नजर टाकण्यापलीकडे त्याच्याकडे कोणी लक्ष दिले नाही. चंद्रासाहेब आपल्या प्रशस्त टेबलामागे बसले होते. आत जाताच त्यांनी केवळ मान हलविली व समोरच्या एका खुर्चीकडे बोट केले. त्यांच्या मोकळ्या टेबलाच्या काळ्या विस्तारावर एका पेपरवेट खाली त्याच्या हातातले पत्र फडफडत होते. ते आता अगदीच मलिन पोरके दिसत होते. घसा साफ करून चंद्रासाहेब म्हणाले, आपणच मिस्टर गोसावी नाही का? होय. अगदी तोंडाशी आलेला सर हा शब्द त्याने मागे घेतला. अजूनही आपण त्याची नोकरी पत्करली नाहीये. बरोबर आणलेल्या प्रशस्ती पत्रकांचा गठ्ठा त्याने आतल्या खिशातून बाहेर काढला व टेबलावर ठेवला. त्यांनी तो पाहिला. चाळला म्हणणेच जास्त योग्य ठरेल. व परत त्याच्याकडे सारला. मिस्टर गोसावी, मी प्रथम तुम्हाला काम काय प्रकारचे आहे त्याची कल्पना देतो. आमच्या कंपनीच्या मालकांपैकी एकाची इस्टेट वर उत्तर प्रदेशात आहे. ते स्वतः निर्वतले आहेत आणि त्याला आता 2 वर्ष झाली आहेत. त्यांच्या मृत्यूपत्रात त्यांनी आपल्या वारसाजवळ अशी एक इच्छा दर्शवली आहे की इस्टेट निर्जन राहू नये. त्यांच्या मालमत्तेतून त्या जागेची काळजी घेण्याची एक कायमचा राहणारा तेथे ठेवावा. त्यांच्या पत्नीला व लहान मुलांना तेथे ठेवणे अशक्य आहे. त्यासाठीही आम्ही जाहिरात दिली होती. गोसावीने नुसतीच मान हलवली. यापुढचा भाग सांगण्यास चंद्रासाहेबांना जरा अवघड वाटत होतं. कठीण वाटत होतं.
त्यांची हाताची मानेची हालचाल अस्वस्थ झाल्यासारखे दिसत होती. पुन्हा एकदा घसा साफ करून ते म्हणाले, मिस्टर गोसावी, आमच्या जाहिरातीत काही विवक्षित अटी होत्या. होय, मी वाचल्या आहेत. आपल्या बाबतीत त्या पुऱ्या होतात? होय, माझं वय 25 ते 30च्या दरम्यान आहे. माझे शिक्षण आपल्या जाहिरातीतील किमान मर्यादेपेक्षा जास्त झालेले आहे. मी बराचसा प्रवास केलेला आहे. माझं लग्न झालेले नाही आणि माझ्यावर कोणीही अवलंबून नाही. तुम्हाला या अटी विलक्षण नाही वाटल्या? मिस्टर चंद्रा, मी त्या मनस्थितीत नाही. मला नोकरीची जरुरी आहे. ठीक आहे. पण तुम्हाला तुमच्या पुढच्या कामाची कल्पना देणं हे माझं कर्तव्य मी समजतो. तर मग गेली 2 वर्ष आम्ही तिथे कोणीतरी राहायला ठेवण्याची व्यवस्था करीत आलो आहोत. तेथे राहावयाला उत्तम जागा आहे. हाताखाली एक नोकर ठेवायची परवानगी आहे. पगारही चांगला आहे. पण मिस्टर गोसावी, त्या ठिकाणी 3-4 महिन्यापेक्षा जास्त वेळ कोणासही ठेवावयास आम्ही असमर्थ ठरलो आहोत. याला काही खास कारण आहे का? मी काही सांगू शकत नाही. मी स्वतः त्या जागी गेलेलो नाही. पण कामावर ठेवलेल्या माणसाची पत्रे येतात. त्यावरून तेथे स्वस्थता मिळत नाही असं दिसतं. पहिल्या खेपेस आम्ही एक कुटुंबवत्सल मनुष्य पाठविला होता. पहिल्या महिन्यातच त्यानं आपली घरची माणसं परत पाठवली. 2 महिन्याच्या आतच तो काम सोडून गेला. मला असं कळलं की शेवटी तो फारच खंगला होता. त्यानं माझी गाठ घेतली नाही. त्यानंतर आम्ही दुसरा माणूस पाठविला. महिना होतो ना होतो तोच त्याचं पत्र आले की मला नोकरीवरून निघायचं आहे. त्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला की जो माणूस तिकडे पाठवायचा तो तरुण, एकटा व सुशिक्षित असला पाहिजे व त्यानं आम्हास दर आठवड्यापासून एक पत्र तरी पाठवलं पाहिजे. पण कशाचाही उपयोग झालेला नाही. तिसऱ्या माणसानं तारेनं राजीनामा पाठविला. त्यानंतर माणसांकडून आम्हाला काहीही समजलंच नाही. काही न सांगताच तो सोडून गेला. मला तसं वाटतं. निदान आशा आहे. जरा वेळ थांबून चंद्रासाहेब म्हणाले, तुम्हाला या गोष्टीबाबत अज्ञानात ठेवून तिकडे पाठवायला माझं मन तयार होत नाही. त्या लोकांकडून आलेल्या पत्रांची मी एक फाईल तयार केली आहे. ती वाचून झाल्यावर तुम्ही तुमचा निर्णय घ्या व मग मला भेटा. मग आपण पुढचं ठरवू. तुम्ही नाही म्हणालात तर मी तुम्हाला त्याबद्दल दोष देणार नाही. त्याने टेबलावरच्या ड्रॉवरमधून एक कार्डबोर्डची फाईल काढली व ती गोसावीच्या हातात दिली. त्यांची मुलाखत संपली होती. उठत गोसावी म्हणाला, मी उद्या आपल्याला याच वेळी भेटण्याचा प्रयत्न करीन. ठीक आहे. नमस्ते. चहा आणि पावाचे 2 कप यावर त्याने तीही संध्याकाळ भागविली. तो खोलीवर परत आला तेव्हा मालक दाराशी त्याची वाट पाहत होते. त्यांचा प्रश्न त्यांच्या डोळ्यात होता. त्यांचं मन आतल्या शरमेनं करपून गेलं. पण अजूनही त्यांच्या चेहऱ्यावर लाचारीचं खोटं हास्य येत नव्हतं. कदाचित तो तसा वागला असता तर त्यांनी आणखी 1-2 महिने कळ काढली असती. पण तो आपला स्वभाव बदलू शकत नव्हता. नमस्कार गोसावी साहेब. नमस्कार. या ना आत. आत कशाला यायला हवं? काय आहे का आज? मी आजची तारीख दिली होती पण काम उद्या होणार असं दिसतंय. त्याने मालकांना हातातली फाईल दाखवली. ते रागाने म्हणाले, अशा फाईली काय नाचवता माझ्यासमोर? अ, तुम्हाला आणखी 1 दिवस थांबायला पाहिजे. पण तुम्ही आजचा वायदा केला होतात. तो काही बोलला नाही. पण त्याच्या चेहऱ्याकडे नजर जाताच त्यांनी आपले पुढचे शब्द मागे घेतले. जाताना ते तणतणत म्हणाले मात्र, आजचं उद्यावर हे असं किती दिवस चालणार? मला वाटतं उद्या माझं काम होईल. उद्या, उद्या, उद्या. स्वतःशी फुटफुटत ते खोलीबाहेर गेले. एक सुस्कारा सोडून त्याने दाराला कडी घातली. अंगातले कपडे काढून त्याच्या व्यवस्थित घड्या घालून ठेवल्या आणि पायजमा चढविला. तोही जुना झाला होता. इतर सगळ्या देणेदारांप्रमाणे कपड्यांनाही मोठ्या हळुवारपणे वागवावं लागत होतं. फाईल हातात घेऊन तो कॉटवर बसला. खरोखर फाईल वाचण्याची त्याला आवश्यकताच वाटत नव्हती. चंद्रासाहेबाच्या आग्रहाखातर त्याने ती आणली होती. नाहीतर दुपारीच त्याने आपला होकार दिला असता. कारण शिक्षण अर्धवट झालेले, कोणताही धंदा हाताशी नाही. नोकरी करायची तर अभिमानी स्वभाव आडवा यायचा. कोणाची हंजी करायची मनाची तयारी नव्हती. त्या सगळ्यांचा परिणाम म्हणजेच ही स्थिती. त्याने फाईल उघडली व वाचायला घेतली. मूळ पत्रांच्या नकला होत्या. त्यांच्यावर क्रमांक घातले होते.
सुरुवातीची 4-5 पत्र शारंगपाणी नावाच्या गृहस्थाची होती. पहिल्या पत्रात छतार या गावी पोहोचल्याची, इस्टेटीवर राहायला गेल्याची हकीकत होती. त्यानंतरच्या दुसऱ्या पत्रात कामास माणूस मिळणे कठीण जात आहे, घरच्या माणसांची प्रकृती बरी नाही असा मजकूर होता. तिसऱ्या पत्रात सर्व मंडळी गावी पाठवून दिली आहेत व इस्टेटीवर एकटाच राहत आहे. दुहेरी खर्चासाठी थोडी पगार वाढ व्हावी असा आशय होता. शेवटचे पत्र, ज्या पत्रात त्याने नोकरीचा राजीनामा दिला होता, ते पत्र गोसावीने नीट वाचले. श्री चंद्रासाहेब यास सप्रेम नमस्कार. विनंती विशेष, आपले कृपापत्र मिळाले. माझ्या मागच्या पत्राप्रमाणे पगारात वाढ करून देण्यास तुम्ही तयार आहात. त्याचप्रमाणे येथे गडी माणूस कमी पगारात मिळत नसला तर त्यालाही थोडा अधिक पगार देण्याची मला परवानगी देत आहात. हा मजकूर समजला. मी त्याबद्दल आपला फार आभारी आहे. पण चंद्रासाहेब, या गोष्टीची आवश्यकता मला लागेलच वाटत नाही, कारण मी याच पत्राने आपल्या नोकरीचा राजीनामा देत आहे. खरोखर आपण प्रथमपासून मला जी सहानुभूती दाखवली व सर्वतोपरी सहाय्य केलं त्याबद्दल मी आपला ऋणी आहे. पण यापुढे मलाही ते काम करणं अशक्य झालंय. माझी प्रकृती गेल्या काही दिवसात खूप खालावली आहे आणि मला कामाची मेहनत सहन होत नाही. तरी या राजीनाम्याचा आपण सहानुभूतीने स्वीकार करावा. माझ्या बदली आपण जो इसम पाठवावा तो एकटाच पाठवावा. कुटुंबाच्या माणसासह त्याला पाठवू नये. विशेषतः लहान मुले, ती तर येथे अजिबात न आणण्याची सूचना द्यावी. आपण मला दिलेल्या संधीचा मला फायदा घेता आला नाही याचा खेद वाटतो. पण माझ्यावरील सूचना आपण ध्यानात ठेवाव्यात अशी माझी आपल्याला नम्र विनंती आहे. आपल्याकडून येणाऱ्या माणसाची मी येथे आठवड्यावर वाट पाहत आहे. त्या अवधीत कोणी न आल्यास किल्ल्या रजिस्टर्ड पोस्टाने आपणाकडे पाठवून मी नाईलाजाने येथून हलणार आहे. राग नसावा. कळावे. आपला शारंगपाणी. त्यानंतर फाईलमध्ये शारंगपाणीचा उल्लेखही नव्हता. सर देशपांडे या नावाचा दुसरा गृहस्थ छतर या गावी पाठविण्यात आला. चंद्रासाहेबांनी त्याला इतर कशाचीही कल्पना दिलेली दिसत नव्हती. फक्त आधी एकट्यानेच त्याने जावं इतकं सुचविलं होतं. अजून आठवड्याच्या पत्राची पद्धत सुरू झालेली नव्हती, त्यामुळे त्याचीही पत्र अनियमित अशीच होती. पण त्याच्याही पत्रात कामाला माणूस मिळायची अडचण लिहिली होती. पण गोसावीच्या लक्षात एक गोष्ट ताबडतोब आली. त्याच्या पहिल्या 1-2 पत्रातील आत्मविश्वासाची भाषा पुढे टिकली नव्हती. पत्रातील वाक्य ही असंबद्ध होऊ लागली होती व शिवाय 1-2 चमत्कारिक उल्लेखही होते. ती आज सारखी हाका मारीत होती. हे वाक्य एका पत्रामध्ये संदर्भाशिवाय आलं होतं. कशाचाच पुढे खुलासा नव्हता. ती कोण होती? कोणाला हाका मारीत होती? चंद्रासाहेबांनी आपल्या पत्रात सरदेशपांडेला खेड्यातील व गावातील स्त्रियांशी संबंध ठेवू नयेत अशी एक अप्रत्यक्ष सूचना केली होती. त्या सूचनेबद्दल सरदेशपांडे रागावला होता व असा संशय घेतल्याबद्दल त्याने आपली नापसंती तीव्र शब्दात व्यक्त केली होती. पण त्याच पत्रात पुढे, ती आज खिडकी उघडण्याचा प्रयत्न करीत होती, असं अर्धवट वाक्य होतं. त्याच्या पुढच्याच पत्रात त्याने आपण नोकरीचा राजीनामा देत आहोत असे लिहिले होते. त्यानंतर त्याच्याकडून काहीही कळलं नव्हतं किंवा तो चंद्रासाहेबांना भेटण्यासही आला नव्हता. त्याचं शेवटचं पत्र आणि नंतर माणूस नेमल्याची तारीख यामध्ये चांगला 2.5-3 महिन्याचा कालावधी होता. चंद्रासाहेबांनी काही दिवस त्याची वाट पाहिली असावी आणि पुढचा माणूस पाठविताना जरा जास्त बारकाईने पाहणी केली असावी. ते काही असो. त्यानंतर देसाई नावाच्या एका माणसाची तेथे नेमणूक झाली. त्याच्या वेळेपासून मात्र दर आठवड्यास एक पत्र ऑफिसला आलेलं दिसत होतं. पत्राचा साचा जवळजवळ तोच होता. पोचल्याचं पत्र, तेथील एकूण व्यवस्थेबद्दल समाधान, माणसांची दुर्मिळता, हा मुद्दा मात्र सर्वांच्याच पत्रात होता. हे सारं क्रमानं आलं. देसाईनेही फाईल वाचली होती व बाईबद्दल चंद्रासाहेबाचं पत्रही वाचलं होतं. त्याच्या पुढच्या पत्रात कामाला बाई ठेवली तर चालेल काय असं विचारलं होतं. पण ते त्याचं शेवटचं पत्र होतं. त्यानंतर 3 दिवसांनी त्याची एक्सप्रेस तार आली. रिझायनिंग टुडे. कीज डिपॉझिटेड विथ बँक. देसाई. बस. त्यानंतर तारेचा खुलासा करणारं पत्र काही नाही. पुन्हा मध्ये 1-2 महिन्याचा खंड व मग गोसावीच्या आधीचा मनुष्य तिकडे गेला. यावेळी त्याचा एक फोटो फाईलला लावला होता. फोटोवरून तो 30च्या आसपासचा चांगला दणकट व व्यवहारी वाटत होता. नाव करणे.
त्याची एकूण 3 पत्रं आली, पण त्या तिन्ही पत्रात अगदी मामूली मजकूर होता. पण त्यानंतर पत्र नाही, तार नाही, सारे गप्प. चंद्रसाहेबांनी तेथील पोलिसांशी पत्रव्यवहार केला. कदाचित त्यासाठीच फाईलमध्ये तो फोटो असेल, पण त्याचा काही तपास लागला नव्हता. आणि आता गोसावी. एकंदर फाईल विचार करायला लावणारी होती खरी, पण गोसावीने ठरविलं की नोकरी स्वीकारल्यावर विचार करावायचा. फाईल बंद करून त्याने दिवा बंद केला व गादी पसरली. त्याने सकाळपासून काही खाल्लेलं नव्हतं. आताही त्याला सपाटून भूक लागली होती. झोप साहजिकच अस्वस्थ होती. नमस्कार चंद्रसाहेब. नमस्कार गोसावी. वाचलीत फाईल? होय वाचली. तुम्ही काय ठरविले? चंद्रसाहेब, मी इतरांच्या पेक्षा जास्त शहाणा किंवा जास्त शूर आहे असा माझा दावा नाही, पण तिथे गेल्यावर काळजीने वागायचं असं मी ठरवलंय. तिथं गेल्यावर? होय, मी नोकरी स्वीकारित आहे. मी तुमच्यापासून काहीही लपवून ठेवलेलं नाही आणि मला त्याबद्दल काही चर्चा करायची नाही. ठीक आहे, आजपासून तुम्हाला छताऱ्या इस्टेटवर मॅनेजर व केअरटेकर या हुद्द्यावर नेमण्यात आले. 2-5 मिनिटं थांबला तर मी नेमणुकीची ऑर्डर व छताऱ्या बँकेवरची ऑथॉरिटी हे तयार करून आणायला सांगतो. आणखी काही? चंद्रसाहेब, मी गेले काही महिने कामाशिवाय आहे, त्यामुळे मला इथे बरीच देणी झाली आहेत. त्यासाठी व कपडे आणि सामान यासाठी मला आपल्या पगारातूनच आगाऊ उचल करण्याची परवानगी द्यावी अशी माझी इच्छा आहे. मान्य. आजपासून सर्व धरून आम्ही तुम्हाला 300 रुपये मेंटेनन्स अलाउन्स व आमच्या परवानगीने खास कामासाठी बँकेतून 1000 रुपयेपर्यंत रक्कम काढण्याचा अधिकार देतोय. आजची तुमची गरज कितीची आहे? 2 महिन्याचा पगार मला आगाऊ घेणं शक्य आहे का? मला वाटतं ते शक्य होईल, पण यदि एखादी ओळख? माझी प्रशस्ती पत्रकही आपणाजवळ ठेवा. ठीक. ही रक्कम तुम्हाला रोख लागेल? होय, माझं इथं कोणत्याही बँकेत खातं नाही. एक काम करायचं आहे, आपला एक फोटो माझ्या ध्यानात आलं तो मी उद्या आणून देतो. ठीक, उद्या सकाळी या. त्यावेळी तुमचं पाकिट, प्रवासाचा मार्ग, तेथील इतर माहिती हे सर्व इथं तयार असेल. आणि सेक्रेटरीला भेटला तरी काम होईल. थँक्यू. मी एक प्रश्न विचारू का? यस. मूळ मालकाचं निधन कुठे झालं? चंद्रसाहेबांनी त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं. मला ते काहीच माहीत नाही. ते स्वतः इस्टेटवर कधी राहत असत का? तेही मला माहीत नाही. ठीक आहे, मी आपली रजा घेतो. मिस्टर गोसावी, पत्रांची आठवण ठेवा. काळजीने बघा. बरे. गुड बाय अँड गुड लक. थँक्यू. 10-10च्या कोऱ्या 60 नोटा घेऊन गोसावी ऑफिसच्या बाहेर पडला. भैयाने उठून सलाम करण्यापर्यंत आता मजल आली होती, पण या बदलाचे गोसावीला आश्चर्य वाटले नाही आणि लोकांच्या वागण्यातील दांभिकपणाचा रागही आला नाही. प्रथम त्याने कपड्याचं काम केलं. मळखाऊ, जडसर, टिकाऊ अशा 3 पॅन्ट्स, चांगल्या क्वालिटीचे दमदार बूट, मोजे, टी शर्ट, वेताच्या 2 छड्या, 5 सेलचा शिकारी टॉर्च, उन्हाचा चष्मा, कापडी हॅट, सामानासाठी सुटकेस, थर्मास, गार पाण्याची पिशवी, एक 9 इंच लांबीचा दुहेरी धारेचा बटनचा चाकू, 20 फूट लांबीची रस्सी या यादीप्रमाणे गोष्टी खरीदल्या. फोटोग्राफरकडे जाऊन एक फुल साईज व एक पोर्ट्रेट साईज असे 2 फोटो काढविले. व्यवस्थित जेवण केलं व मग घरची वाट धरली. खोलीवर जाता जाता त्याने मालकाच्या दारावर टकटक केले व ते बाहेर येताच त्यांना वर बोलावले आणि तो खोलीत जाऊन त्यांची वाट पाहत बसला. ते खोलीत येताच गोसावी त्यांना म्हणाला, बसा खुर्चीवर. ते खुर्चीवर बसताच तो म्हणाला, माझे शब्द प्रथम ऐका, मध्ये बोलू नका. मागच्या महिन्यापर्यंतचे सर्व भाडे व चालू आणि पुढच्या महिन्याचा आगाऊ अशी रक्कम मी आता तुम्हाला देणार आहे. फक्त एक गोष्ट करायची, पावती फाडायची आणि काहीही बोलायचं नाही, एक शब्दसुद्धा. पण मिस्टर गोसावी, हां मी हेच सांगत होतो, काहीही बोलायचं नाही. ठीक आहे, मी पावती पुस्तक घेऊन येतो. त्याने मालकाच्या चेहऱ्याकडे पाहिले नाही. ते परत आल्यावर पैसे दिले व पावती घेतली. सारा व्यवहार त्याच्या इच्छेप्रमाणे मुकाट्याने झाला. जाताना जरा चाचरत मालक म्हणाले, बरं आहे,